पहिले मी माझ्या सहकाऱ्यांची इथे ओळख करून देतो। मी स्वतः डॉक्टर शेंडे, सायकॅट्रिस्ट आहे, राहत हॉस्पिटल इथे औरंगाबाद। ते डॉक्टर इम्रान आमचे सहकारी आहेत। तसेच या शिबिरासाठी इनोवा मेडिकल कंपनी यांचे श्री सुभाष सूर्यवंशी यांनी या शिबिरासाठी सहकार्य केलेले आहे, त्यांचे मी आधी आभार व्यक्त करतो। थोड्याच वेळामध्ये तपासणी आणि औषध याचा कार्यक्रम आम्ही चालू करू। त्याच्या आधी आम्ही तुम्हाला काही थोडक्यामध्ये माहिती देणार आहे। इथे बरेचसे स्वतः पेशंट म्हणून आलेले लोक आहेत, तसेच काही नातेवाईक आहेत। तर नातेवाईकांना आम्ही इकडे या स्टेजच्या डाव्या बाजूला नातेवाईकांसाठी म्हणजे जे पेशंट स्वतः तयार नाही तर नातेवाईक आलेले आहेत, तर पेशंटचं दारू कसं सोडायचं याचं मार्गदर्शन आम्ही करू। आणि जे स्वतः पेशंट आहेत त्यांची सोडण्याची इच्छा आहे त्यांची तपासणी करून त्यांना आम्ही औषध गोळ्या मार्गदर्शन देऊ। तर आता हे शिबिराचं आमचं आम्ही 10 वर्षापासून या क्षेत्रामध्ये कार्य करत आहोत। राहत हॉस्पिटल औरंगाबाद इथे आमच्याकडे 2 सायकॅट्रिस्ट आहेत, एक डॉक्टर एल.आर. खान आणि दुसरा मी डॉक्टर शेंडे। तर 10 वर्षापासून आम्हाला या क्षेत्रामध्ये कार्य करण्याचा अनुभव आहे। आमच्याकडे जवळजवळ 25 पेशंट्स आहेत। औरंगाबाद मधले बहुतेक तालुके आणि जालन्यातले तालुके आम्ही शिबिरे घेतलेली आहेत। साधारणतः महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एका ठिकाणी आम्ही शिबिर घेतोच। आणि हे शिबिर काही याच्याने सामाजिक दृष्टिकोन ठेवून घेतलेलं असतं। या शिबिराशिवाय जर आमच्या दवाखान्यामध्ये जेव्हा रुग्ण येतो, असे बरेच रुग्ण आमच्याकडे येतच असतात। जवळजवळ 25,000 रुग्णांवर उपचार करण्याचा आमच्या दवाखान्याला अनुभव आहे। आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा त्याची तपासणी करून आम्ही तर देतो, आणि त्याची जी आमची तपासणी फी पहिली असते ती अशी बाहेर जेव्हा शिबिराच्या शिवाय ज्या आमच्या भेटी होतात तिथे 900 रुपये असते। आणि जर औरंगाबादच्या दवाखान्यात आले तिथे आम्ही 750 रुपये फीस घेतो। या शिबिरासाठी म्हणून आम्ही हे मोफत घेतलेले आहे। तर या शिबिराचा तुम्ही पूर्ण फायदा घ्यावा। त्याच्यात महत्वाचं एक तर म्हणजे जे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे ते पूर्णतः त्याचं पालन करणं आवश्यक आहे। बऱ्याच लोकांना असं वाटतं की 1-2 महिने औषध घेतलं आपली दारू संपली सुटली, पण असं नसतं। बरेच माणसं अधूनमधून दारू हे सोडतच असतात। तर शिबिराचा आमच्या उपचाराचा जो कालावधी आहे हा साधारण 1 वर्षाचा असतो। साधारण म्हणजे एक ॲव्हरेज आहे तो पिरियड। कमीत कमी 1 वर्ष आम्ही गृहीत धरतो की त्यांनी जर दारू पिली नाही तर बाबा तिचं व्यसन सुटलं असं आम्ही गृहीत धरतो। कारण असं श्रावण महिन्यामध्ये किंवा कोणाची तरी सप्ताह घरून काहीतरी घेऊन रमजानमध्ये असं 1-1 महिना सोडणारे खूप असतात। मग तो महिना झाला की परत ते दारूवर तुटून पडतात। हे वर्षभर एवढ्यासाठी की मनुष्य अजूनमधून त्याला काय समजा दोस्तांनी आग्रह केला, त्याला काय ताणतणाव टेन्शन आलं की तो घेतोच। आणि मूळचा प्रश्न असा आहे की ज्याला दारूचा आहे सवय आहे तो एकदाच घेऊन थांबत नाही। समजा त्यांनी महिनाभर 2 महिने जरी बंद केली आणि एकदा त्यांनी जरी घेतली तर त्याला परत ती घ्यावी वाटते। त्याच्या दारूच्या दुष्परिणामाबद्दल सांगणं म्हणजे काही त्याची गरज नाही। तुम्ही सगळ्यांनी ते अनुभवलेले आहेत, तुम्हाला त्याची गरज वाटते म्हणूनच तुम्ही आलेले आहात। दारूचे शरीरावर तर दुष्परिणाम होतातच, आरोग्यावर होतात, त्याचे सामाजिक दुष्परिणाम आहेत, आर्थिक आहेत। दारू पिऊन एकाचंही भलं झालेलं नाही, झाले असेल तर कोणी सांगावं। शरीरावर आपल्याला सुरुवातीला लक्षात येत नाही कारण ही एक सवय आहे। दारूमुळे एकही शरीराचा फायदा नाही असं मेडिकलमध्ये काही लोक म्हणू शकतात, आणि आहे पण की आठवड्यातले काही दिवस समजा थोडी दारू पिली तर ते
त्याचं टेन्शन कमी होतं आणि त्याला येतं, पण हे तात्पुरतं असतं. दारू पिण्याचं एक असतं की कोणी थोडी दारू पित नाही, एकदा तो प्यायला लागला की त्याला ती अजून घ्यावीच वाटते. ही अशी वस्तू आहे, एकदा घेतली की परत ती घ्यावी वाटते. म्हणजे म्हणून ही व्यसन लावणारी गोष्ट आहे. दारूमुळे शरीरावर लिव्हर व खराब होऊ शकते. लिव्हर खराब झाल्यावर त्याला कावीळ होऊ शकते. लिव्हर खराब झाल्यावर पोटात पाणी होऊ शकतं आणि एकदा लिव्हर फेल्युअर झालं तर त्याला तुम्ही 10 लाख रुपये घातले तरी त्याच्यावर काही इलाज नाही. त्याच्यामुळे पोटाचा अल्सर होऊ शकतो. त्याच्याबरोबर दारू जास्त पिलं तर त्याच्या मेंदूवर आणि नसावर परिणाम होऊ शकतो. नंतर त्याला विस्मृती येते, तो वेड्यासारखा वागू शकतो. दारू पिल्यावर जसा माणूस वागतो तसा पुढे चालून नाही पिलं तरी त्याची अवस्था तशीच राहते. हे शरीरावरचे काही दुष्परिणाम आहेत. दारू बरोबर बऱ्याच गोष्टी येतात की दारूसाठी माणूस हा कोणत्याही थराला जातो दारू प्यायची म्हणून. पैसे नसले तर घरातलं सामान उचलणार, शेतातलं किंवा याच्यातलं काय धंद्यातलं आलं असेल ते नेऊन विकणार, उधारी करणार, कर्ज काढणार, घरदार गहाण टाकणार, पण ते दारू पिणार. दारूमुळे किती घरं बर्बाद झालेली आहेत हे तुम्हाला माहिती. त्याला सामाजिक काही प्रतिष्ठा नसते. पहिली गोष्ट तर काही लोकांना असं वाटतंय की दारू पिला म्हणजे फार मोठा, किंवा मोठी माणसं पितात, मोठमोठे जे सिनेमामध्ये दाखवतात, प्रत्येक पिक्चर मध्ये दाखवतात, त्याची चुकीच आहे. ते फक्त दाखवण्याच्या गोष्टी आहेत, प्रत्यक्षात फार गोष्टी वेगळ्या आहेत. आर्थिक नुकसानही याच्यामध्ये फार आहे. तुम्ही एक विचार करा, माणूस रोज दिवसभर काम करतो, मेहनत करतो, जेवणार नाही बिचारा, 100 रुपये कमावणार, 10-20 रुपये 25 रुपये घालणार आणि त्याच्यानंतर तो पिल्यानंतर कुठे पडेल त्याच्या घरात, त्याच्या अंगावरचं कोणी काढून नेलं तरी त्याला पत्ता लागत नाही. घरी येऊन परत बहिणी, आई, बायका मंडळी यांच्यावर दादागिरी करणार, मारणार, शिव्या देणार, बाहेर भांडणं. परत दारू बरोबर इतरही काही गोष्टी आपोआप येतात, जसं पत्ते खेळणं आहे, जुगार आहे, बिडी, सिगरेट, हे व्यसन त्याच्याबरोबर आपोआप येतात, एकाला एक लागून. आजकाल जे ऍक्सिडेंट महत्वाचे आपल्याला दिसतात नेहमी, त्या ऍक्सिडेंटचं महत्वाचं कारण हे दारू पिऊन गाडी चालवणे आहे, विशेषतः तरुण मुलांमध्ये. आणि एक कारवाले वगैरे जे जातात, तुम्ही आता कोणते बघा, ते सलमान खाननी गाडी चालवली, राजकुमारचा मुलगा गुरु त्यांनी गाडी चालवली, हे दारूच्या नशेत त्यांनी घालून गरीबावर गाड्या घालून टाकल्या. असे ऍक्सिडेंट पण हे दारूच्या नशेमध्ये जास्त होतात, कारण दारूमुळे त्याचे रिफ्लेक्सेस म्हणजे जे प्रतिक्षिप्त क्रिया असती, ब्रेक लावणे, वेगाचा अंदाज घेणे, त्या गोष्टी त्याच्या राहत नाही. दारू पिलेला माणूस सरळ चालू शकत नाही, एका रेषेत तोल जातो त्याचा, तर तो गाडी कशी चालवणार. तर शरीरावर सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या याचे फारच दुष्परिणाम आहेत. तुम्ही स्वतः आलेला आहात, पहिले 50% तर तुम्ही स्वतः आला, तुमची तयारी आहे, ही 50% यश म्हणजे दारू सोडण्याकडे पहिलं पाऊल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगितलं तसं 1 वर्षभर तुम्ही उपचार घ्यायला पाहिजे, किमान 1 वर्षभर, जेव्हा तुमची दारू बंद होईल. जर तुम्हाला काही त्रास असला तर तो तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे की बाबा हे दारू बंद झाली की मला खरखर होते. बऱ्याच लोकांना दारू जर बंद झाली तर त्याला रात्री झोप येत नाही, भूक लागत नाही, खरखर होते, कमजोरी वाटते, घाम येतो, घबराट होते, असा त्रास त्याला होऊ शकतो. किंवा दारूची वेळ झाली त्याची ठराविक, जेव्हा काही पीत असेल, वेळ झाली की सारखं त्याला बेचैन होतं, दारू प्यावी असं वाटतं, पाय आपोआप तिकडे जातात. तर जे काही त्रास होत असेल तो डॉक्टरांना सांगणं आवश्यक आहे, त्याच्यानुसार त्याला आम्ही इलाज करू शकतो. नंतर नातेवाईकांसाठी तर आम्ही वेगळं मार्गदर्शन करू. तुम्ही जे काय शंका आहे तुम्ही नंतर विचारा. 1-2 मिनिटं बसा, नंतर तुम्ही शंका विचारा. तर आता तुमचं जास्त वेळ न घेता, आता दारूचं व्यसन म्हणजे काय तुम्ही म्हणतात, बरेच लोक पितात. व्यसन म्हणजे काय? एक तर प्रमाणाच्या बाहेर जेव्हा तो माणूस दारू पितो, तो प्रमाणाच्या बाहेर जेव्हा पितो तर ते एक व्यसन घ्यायचं लक्षण आहे.
नंतर दुसरं म्हणजे टॉलरन्स, म्हणजे सुरुवातीला त्याला समजा थोडी दारू पित असेल तो, तर नंतर तेवढाच नशा यायला त्याला तेवढी दारू पुरत नाही. तो आधी थोडी पित असेल तर नंतर 1 बाटली पिणार, नंतर 2 बाटल्या 3 बाटल्या, त्याचं प्रमाण वाढतच जातं, पण त्याला नशा येत नाही. हे व्यसन लागण्याचं एक लक्षण आहे की हा माणूस व्यसनी झालेला आहे. आणि याच्यात काही लोकांना असं वाटतं की दादागिरी म्हणजे फार मोठं वाटतं, हा मी 3 बाटल्या पितो, मी 4 बाटल्या पितो, पण मला काहीच होत नाही. उलट हे शरीर त्याच्यावर अवलंबून झाल्याचं लक्षण आहे की तुमचं शरीर दारूवर अवलंबून झालेलं आहे, आता तुम्हाला त्याचे सवय होत नाही. हे तंबाखू सारखंच आहे. तंबाखू नवीन माणसाला थोडी तंबाखू दिली तो उलट्या करून तिथं पडेल, आणि जे तंबाखूची ज्याला सवय आहे तो मोठमोठा ते बार लावून तोंडात बसतो, त्याला काही होत नाही. तंबाखूचं पण एक व्यसन आहे, पण दारूचं व्यसन हे त्याच्यापेक्षा जास्त घातक आहे, कारण याचे शरीरावर जास्त दुष्परिणाम होतात, आर्थिक दुष्परिणाम फार दूर होतात. त्याच्या व्यसनी माणसाचं दुसरं लक्षण आहे की सारखं त्याच्या मनामध्ये तेच विचार येतात की आता समजा दारू पिलास तर मला उद्या कसं मिळेल, किंवा माझं पुढचं हे कधी मिळेल मला, त्याची तो व्यवस्था आधीपासूनच करतो. समजा 2 ऑक्टोबर शिवजयंती काय असेल, दुकानं बंद असले, तो आदल्या दिवशी त्याची व्यवस्था करणार. हे दारूवर अवलंबून राहण्याचं अजून हे काय. नंतर त्याच्या म्हणजे जे नशा जो करतो तो, ते जर त्याला मिळालं नाही दारू, तर त्याला मी आता जे सांगितले तसे लक्षण चालू होतात की सकाळी सकाळी त्याचे ते हात पाय थरथर कापतात, चहा पिताना घाम येतो, त्याला बेचैन वाटतं, घबराट होती, रात्री झोप लागत नाही. दारू पिले तर त्याला तो दारू पिला की नीट चालू शकतो किंवा काम करू शकतो, नाही पिलं की त्याला सरळ चालता पण येत नाही. हे शरीर त्याचं दारूवर अवलंबून राहण्याचं, तो व्यसनाच्या आहारी गेल्याचं एक लक्षण आहे. तर आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू, तुम्ही याचा या शिबिराचा योग्य फायदा घ्यावा अशी तुम्हाला विनंती राहील. तुमच्या ज्या काही शंका असल्या ते तुम्ही आता तुम्हाला तुमच्यापैकी प्रतिनिधी कोणी एक बोलू इच्छित असाल तर कृपया येऊन बोला 2 मिनिटात, कारण आपल्याला तपासणीचा कार्यक्रम चालू करायचा आहे. शेंडे साहेब, तुम्ही हे जे मार्गदर्शन दिलं ना तर या अगदी 100%. पण मला एक विषय बोलायचा का, मी नांदेड दारू केणारा माणूस, विषय ऐकून घ्या. आता शिबिर दारू आहे, बरोबर आहे का? पण आता नांदेड वरून आल्यानंतर मी 3 महिने शांत राहणार, परत दारू प्यायला लागला. मग मला एक विषय सांगा तुम्ही, कबा हे नेमकं मार्गदर्शन मुळे दारू म्हणतो भाई का तुमच्या औषधावर एवढं फक्त सल्ला लोकांना द्या तुम्ही, विषय एवढा, बरोबर आहे का? मी आताच सांगितलं, तुमच्या मनात इच्छा असल्या बऱ्याच लोकांना त्याची पण गरज नसते. औषध म्हणजे आम्ही तुम्हाला सहकार्य करतो की हे दारू बंद केल्यावर जे त्रास होतो त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये आपली लाईफस्टाईल आम्ही 1 वर्षभर का सांगतो, कारण दारू पिणाऱ्या जो व्यक्ती असतो हा साधारणतः त्याच ग्रुपमध्ये राहतो, त्याचे मित्रमंडळी हे सगळे त्याच प्रकारचे असतात. तर माणूस वर्षभर जर पिला नाही, समजा औषधोपचार केला, तर तो त्या काळामध्ये त्याने स्वतःला थोड्या सवयी बदलून घेतल्या पाहिजे की त्याचे जे दारूचे टाइम असतो, ती वेळ, ती कंपनी, तर संध्याकाळच्या वेळी जेव्हा तो दारू पित असतो तेव्हा ते तुम्ही दुसऱ्या कशात तरी घालवला पाहिजे की तुम्ही भजन करा, वाचन करा, टीव्ही बघा, आपल्या मुलाबाळामध्ये वेळ घालवा. दारू न पिणारे दुसरे काही उपक्रम असतात त्यामध्ये घालवा, मुलं असले तर खेळत जा. तुम्ही दुसरीकडे स्वतःला गुंतवून घेतलं पाहिजे रिकामा वेळ. आणि बरेच लोक असं म्हणतात टेन्शन आहे, घरी बायको किरकिर करते, हे करते, चला दारू घे, राग आला की दारू घे. हे काही त्याचा इलाज नाही. जगात टेन्शन नाही असं कोणीच नाही. तुम्हालाच टेन्शन आहे, बाकी कुणाला नाहीये असं काही नाही. आणि हा काही प्रत्येक गोष्टीचा इलाज नाही. पाऊस पडला नाही, पीक पाणी आलं नाही, पोरगा आजारी आहे, घरात पैसे नाही, कर्ज झालं, दारू पिल्याने काय कमी होतं का? घरगुती नाही, सगळाच. तुम्ही लागला म्हणजे तुम्ही नाही म्हणायला शिकलं पाहिजे. एक दारू पिण्याचे एक फार चांगली एक हे एकाने सांगून ठेवलंय की दारू कशी प्यावी. एक म्हणजे तुम्ही दारू जेव्हा तुम्हाला कोणी पाजली ते घ्या तुम्ही दारू, वास बघा, फार चांगली आहे, रंग फार चांगला आहे, कलर चांगला आहे, त्याच्याकडे बघा, तुम्हाला पाहिजे तर एकदा तोंडात फिरवा,
चूळ भरून टाका आणि नंतर त्याला बाजूला ठेवायचं, परत हात लावायचा. मी एकदाच घेईन किंवा थोडीच घेईन. दारू मध्ये असं असतं की थोडी हा प्रकार नसतो, म्हणून हे व्यसन आहे.